लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आला आणि सोबत फेब्रुवारीचा पण हप्ता आला, तर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे आज लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. भरपूर बहिणी आता बँकेत जात आहेत पैसे काढण्यासाठी. हो, कारण हप्ता आला आणि आज सरसकट प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ज्या बहिणींना मागील हप्ते आले नव्हते त्यांचं काय झालं, कारण त्यांच्यासाठी आता KYC मध्ये दुरुस्तीचा ऑप्शन त्यांना सुरू करून दिलेला आहे. त्यांना आता त्यामध्ये पर्याय जे चुकीचे त्यांनी निवडले होते त्यांना ते दुरुस्त करावे लागणार आहे. मग आता त्यांना हे 3,000 रुपये आले का, जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे त्यांना पण मिळत आहे का, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. परंतु ज्या बहिणींना मागील सर्व हप्ते मिळाले होते, मकर संक्रांतीच्या दिवशी पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला होता, तो डिसेंबरचा होता, तर तो हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल बहिणींनो. ज्यांना मागील सर्व हप्ते आलेले असतील तर अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आजपासून. आणि जानेवारीचे 1,500 रुपये आहेत आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये आहेत, असे मिळून 3,000 रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे. परंतु भरपूर बहिणींना हप्ता आला नाही. ज्या बहिणींनी KYC चुकीची केली होती, आता त्यांना कधी मिळणार आणि किती मिळणार बघा ती माहिती. तर भरपूर बहिणींना हप्ता आला नाही, म्हणजे त्यांना हप्ता देण्यात आला नाही किंवा त्यांचा हप्ता थांबवण्यात आला. मागच्या वेळी तसंच झालं, त्यामुळे त्या बहिणींनी आंदोलने केली आणि महिला व बाल विकास विभाग इतर कार्यालय यामध्ये जाऊन तक्रार दिल्यानंतर त्यांच्यासाठी जी KYCची मुदत आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. साधारण 31 मार्चपर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे त्या बहिणी आता 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्त करत आहेत. परंतु यामध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो लाडक्या बहिणींनो, आणि हे पण सांगतो 3,000 रुपये कोणकोणत्या बहिणींना आले. जरी तुम्हाला आले नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती भेटणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. चला आता आपण मुद्द्याकडे वळूया. बघा, ज्यांना हप्ता आले नव्हते आणि मागच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक घोषणा केली होती की त्या बहिणींना ज्यांना मागील हप्ते आलेले नाहीत त्यांना 4,500 रुपये देऊ. म्हणजे नोव्हेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता त्यांना मिळालेला नाही, तसेच डिसेंबरचे 1,500 रुपये मकर संक्रांतीच्या वेळी त्यांना मिळाले नाही. तर हे मागील 2 हप्त्याचे 1,500 प्रमाणे 3,000 रुपये आणि जानेवारीचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये त्या बहिणींना देऊ. मग त्या बहिणींना 4,500 रुपये आले का, आणि जरी आले नसतील तर मग कधी मिळणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न. चला याबद्दल सांगतो. हे बघा, पहिले जी KYC तुम्ही केली होती आणि त्यामध्ये तुम्ही काही त्रुटी केलेल्या आहेत किंवा तुम्ही चुकीचे पर्याय निवडलेले आहेत ते पहिले दुरुस्त करा. आणि हे अंगणवाडी सेविकांमार्फत तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही तुमच्या गावात, तुमच्या शहरात जिथे पण अंगणवाडी सेविका तुम्हाला भेटतील तिथे जाऊन तुम्ही हे काम करून घ्या. तुमचं जे पण लाडकी बहीण योजनेची KYC आहे ती दुरुस्त करून घ्या. कारण भरपूर बहिणींचे पर्याय ते चुकीचे होते, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवला होता. परंतु आता त्या बहिणींना 4,500 रुपये येणार आहेत. कोणत्या बहिणींना, ज्या बहिणी दुरुस्ती करतील, ज्या बहिणींनी KYC चुकीची केलेली आहे, ज्या बहिणी आता दुरुस्ती करतील त्यांनाच हप्ता मिळेल. आणि आता पण जरी तुमची ही 31 मार्चची तारीख जरी हुसकली किंवा 31 मार्चच्या अगोदरच तुम्ही ही KYC दुरुस्ती केली नाही तर मग 31 मार्च नंतर तुम्हाला हप्ता डायरेक्ट तुमचा कायमचा बंद होऊ शकतो, आणि होईलच. कारण हे आता शेवटची मुदतवाढ आहे दुरुस्तीसाठी. त्यामुळे दुरुस्ती करून घ्या. जरी तुमची KYC मध्ये दुरुस्ती करायची असेल तर, KYC तुमची चुकली असेल तर, ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांनी प्लीज दुरुस्ती करून घ्या. अन्यथा 31 मार्चची तारीख पण तुमची संपून जाईल. बरं, 31 मार्चच्या अगोदरच तुम्हाला ते संपूर्ण गोष्टी करून घ्यायच्या आहेत, दुरुस्ती वगैरे, तरच तुम्हाला हप्ता मिळेल. आता बघा, जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झाला का, आणि किती बहिणींना आला, आणि आज किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे, किती जणांना मेसेज पडले, आणि जरी बाकीच्यांना आले नसतील तर त्यांना किती तासात आज हप्ता येऊन जाईल, या सर्व गोष्टी आपण आता बघणार आहोत. पहा, ती माहिती फार महत्त्वाची आहे. बघा ती माहिती आता तुम्ही.
आता जेवढ्या पण लाडक्या बहिणी एवढ्या दिवसांपासून वाट बघत होत्या, आता मकर संक्रांतीच्या वेळी हप्ता मिळाला तेव्हापासून आतापर्यंत सर्व बहिणी वाट बघत होते की हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु लाडक्या बहिणींना निराशा मिळत होती. काही बहिणींना तर ते मागील हप्ते पण आले नाही, त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शनमध्ये होत्या. आणि अखेरकार आता सर्वात महत्त्वाची खुशखबर, आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, कारण ज्यांचे मागील पण हप्ते राहिलेले आहेत त्यांना ते मागील हप्ते पण मिळणार आहेत, परंतु एकच कंडिशनमध्ये तुम्हाला ती KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे ज्यांची KYC चुकली असेल. आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना आता जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळणार अशी देखील माहिती आलेली आहे. चला, माहिती तर आलेली आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट इथे क्लिअर करून, तुम्हाला ना फक्त लाडक्या बहिणींनो जानेवारीचे 1500 रुपये मिळतील, त्यासोबत फेब्रुवारीचे मिळणार नाही. हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगत आहे, माझ्या मताने सांगत आहे, मला वाटत आहे तसं. कारण जरी जानेवारीसोबत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जरी मिळणार असेल तर त्याचा GR आला असता, परंतु त्या संदर्भात GR आलेला नाही. आणि 2 महिन्याचे 3000 रुपये देण्याचं नियोजन कुठलंही सरकारचं नाही आणि कुठं तशी अपडेट आलेली नाही. त्यामुळे आपण फक्त जानेवारीच्या 1500 रुपयाची आशा करूया. आणि तुम्हाला सांगतो मी, मग ते 1500 रुपये कधी मिळणार? कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये 100% जमा होणार आहेत. तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये जमा होणार आहेत. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि हो, 4500 रुपये पण मिळतील, परंतु ते 4500 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मागील ज्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, 2 महिन्याचे हप्ता मिळालेला नाही, त्यांना ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 प्रमाणे ते 3000 रुपये आणि जानेवारीचे 1500 झाले 4500 रुपये. अशा बहिणींना 4500 रुपये येतील, परंतु KYC दुरुस्ती केल्यानंतर. त्यामुळे KYC दुरुस्ती करून घ्या बहिणींनो, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. KYC दुरुस्ती करून घ्या ज्यांची ती KYC चुकीमुळे हप्ता आलेला नाही, आणि ती KYC दुरुस्ती करताच तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये येणार. त्यामुळे पटकन ती KYC दुरुस्ती करून घ्या, जरी तुमची चुकलेली असेल तर आणि मागील हप्ते तुम्हाला आलेले नसतील तर. आलं तुमच्या लक्षात? आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना जानेवारीचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. तर ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी ती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. आणि जी माहिती आली होती ती संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बहिणींनो. ओके, चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही ना या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा. ओके, चला ठीक आहे. आता तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो. अपडेट आल्यावर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.